रुसो. 2,500 वर्षापूर्वीचा जगातला सगळ्यात बुद्धिवान रुसो होतो. शिकवू नका, शिकवलं की घोळ होतो सगळा. शिकवू नका म्हणजे मुलं शिकतील. वर्गात जा आणि मुलांना शिकू द्या. शिकताना फक्त छान कोणाचा हात धरा, कोणाच्या चेहऱ्यावर छानपैकी म्हणा वा छान केलास तू, हे असं कर ते तसं कर, या पद्धतीनं वर्गात जाऊन आपण फक्त थोडंसं विद्यार्थ्यांना प्रेरित करा. ही प्रेरणा लेकरांना फार मोठं करत असते. आणि म्हणून त्या आमच्या ससाणे सरांनी तुम्हाला प्रेरणा दिली सुरुवातीला की तुम्ही बोला आता. आणि म्हणून वर्गात जाऊन छान इतके बरेच एवढे आदर्श सापडले. मोरे सर तुमचं भाग्य आमच्या. एवढे चांगल्या शिक्षक सगळ्या शिक्षकांनी किंवा जाहीर केलं की यस आम्ही करतो काम चांगलं, आमचं काम येऊन बघा शाळेमध्ये, असं काम केलं आहे. पण दुर्दैवाने काय होतं, तुमचं आमचं काम चांगलं अधिकारी कोणी बघायला तयार नाही. मी 12 वर्षात माझ्या विस्ताराधिकाऱ्याला सांगायचा त्यांच्यापेक्षा वेगळ्याच घेऊन जाओ, खाऊ घालावं, पिऊ घालावं, काहीतरी हे करून घालावं. मी म्हणायचं अजिबात नाही, मी चहाही पाहिजे ना कोणाला. मी या शाळेमधल्या माझ्या डिसेंबर नंतर पहिल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र टाइम्स वाचायला द्या. एकानं तरी नाही वाचलं तरी माझं इन्क्रिमेंट बंद करून टाका. एखादं 3-4 महिन्यामध्ये मुलं इतकी छान वाचायला शिकतात. वर्गात जाऊन बसा, शब्द आणि चित्र यांचं साहचर्य विद्यार्थ्यांना दाखवायला सांगा. वड घर घर पूर्वीच्या पुस्तकामध्ये होतं बघा असं शिकवण्यासाठी. तुम्ही बघा 3-4 महिन्यामध्ये म्हणून वाचायला शिकतात. शब्द आणि शब्दांचे चित्र दाखवा. आपण त्या शब्द पेट्यांमध्ये मराठीच्या भाष्य पेटीमध्ये हेच दिलंय आम्ही संचालक असताना. पण आता कोणतरी म्हणालं की त्या पेट्या उघडण्यासाठी आदर्शच असावा लागतो. शेकडो पेट्या उघडण्याच केल्या आहेत. जेव्हा आताही शाळेत जातो तर माझ्या प्रिय शिक्षक भावा बहिणींनो ही प्रेरणा शिक्षकांना देत जाऊ. आपण शिक्षकांचा अपमान करून कधी राष्ट्र सुधरत नाही. शिक्षकांचा किती कसा असू दे, शिक्षक एखादा काम कमी करणार असेल असू द्या, काही फरक पडत नाही. एखादे शिक्षक उशिरा गेले तर खनखन अपमान करून शिकवा अजिबात बोलायचं नाही. मी तर नांदेडला शिक्षणाधिकारी असताना सकाळी 4ला उठून जायचं ऑफिसमध्ये. महिन्यातले किमान 3-4 दिवस सगळे डिप्टीओ बोलवायचा, चिठ्ठी उतरायची, बाबुलगाव कुठं आहे, माहूरमध्ये आहे, चला माहूरला. पहाटे 4ला निघायचं, 6 वाजता माहूरला जाऊन त्या बाबुलगावला बसायचं. सरपंचाला उठवायचं, सरपंच साहेब आम्ही आलो गावात तुमच्या. सगळे उठायचे, गावात एक चक्कर मारायची, तेवढा मोबाईल होते आणि मग मारायचे. 9 वाजता शाळा होत्या. किती वाजता मुख्याध्यापक येतात, शिक्षक किती वाजता येतात, किंवा आमचा शिक्षण अधिकारी पहाटे 6 वाजता आमच्या गावात आला. हा संदेश 10,000 गुरुजीपर्यंत पोहोचवायला 1 घंटा पुष्कळ झाला. सगळ्या जिल्हाभर संदेश पसरतो. आणि ते शिक्षण अधिकारी सकाळी 6ला गावात आलता आमच्या आणि 6ला येऊन बसतोय भूतासारखं. शिवाय द्यायची गरज नाही, मेमो द्यायची गरज नाही, काही नाही. महिन्यात जर ससारे साहेब 2-3 दिवस रोजही जाऊन बसायचं नाही. कुठं वेळ आहे रोज जाऊन बसायला. तो तारीख आणि दिनांक वेगळा रोजचा, तो ठरलाच ठेवायचा नाही. कधी बुधवार, कधी शनिवार, कधी शुक्रवार, कधी 17 तारीख, कधी 1 तारीख. तुम्हाला सांगू, एक 2-3 महिने हे पेपरला आलं की शिक्षणाधिकाऱ्यांनी 6 वाजता जाऊन शाळेची घंटा वाजवली. कोणीच शाळेत नव्हतं. 9 वाजता इतके आले तितके आले. वेळेवर आलेला एक नारळ तिथलंच गावातलं घेऊन एक फुल द्यायचं, सन्मान. उशिरा त्याला शिवाय द्यायच्या नाही का, काय बोलायचं. सर आपण 9ची शाळा 9:30ला आला, एवढंच. मेमो द्यायला तुम्हाला काय द्यायला मी चाललोय. मी आता तुम्हाला सांगू का, 3-4 महिन्यामध्ये एकही शिक्षक पुन्हा मला सापडलेच नाहीत तुम्ही उशिरा आलेले. मी आजच्या शिक्षणाधिकाऱ्याला सांगतो, कशाला मेमो देत बसतात, कशाला इकडे तिकडे शिवाय घालत बसतात. शिवाय देण्याची एक सवय आमच्या अधिकाऱ्याला फार. काही बोलायचं, नाराज होतात शिक्षक. माझ्यासारखा संवेदनशील शिक्षक शिव्या खात्या की 2-3 तास तरी बसतो असा खालीच. त्याला काही शिव्या दिल्या वाईट मला, एवढं चांगलं काम करतो तरी. ही निराशा घर करून राहते मनात, अंधकार घर करून राहतो. म्हणून मी माझ्या शिक्षण अधिकारी असताना POला सांगायचा, हे काही शिक्षकाला अपमान केलं मला आवडणार नाही. माझ्यापर्यंत जर कळलं तर मी तुमच्यावर कारवाई करतो. शिक्षकांच्या सन्मानाचं पर्व सुरू करा. आणि संचालक असताना राज्याला सांगायचा, सगळ्यांनी शिक्षकांच्या सन्मानाचं पर्व सुरू करा. आणि तुम्ही खऱ्या अर्थानं कामाला लागलात तुम्ही स्वतः की शिक्षक येतात. ससारे साहेबांचं मी नाव खूप ऐकून आहे. वसमतला ते BO होते. मला तिथले, मी वसमतला गट शिक्षणाधिकारी होतो. 83-94-93-94 95 सगळे शिक्षक माझ्या ओळखीचे. तिथेही काम करण्याची हीच पद्धत. त्यांनी सांगितलं की फार चांगले गट शिक्षणाधिकारी आहेत. अशा अधिकाऱ्यांची या देशाला, या समाजाला गरज आहे, आम्हाला गरज आहे सगळ्यांना. आणि म्हणून खऱ्या अर्थानं खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव बहिरे. सध्या वाळवंटामध्ये आपण पाहतोय 2 दिवसापासून एक सुंदर सोहळा चाललाय. तसाच सोहळा आमच्या वर्गात घडला पाहिजे, शाळेत घडला पाहिजे. लेकरं इतके खुश होतात, तुम्हाला सांगतो, अजिबात टेन्शन नाहीत. आपले चेहरे गंभीर बघूनच लेकरं परेशान होतात. वर्गात गेल्यानंतर मस्त माधव सदाशिव काय झालं बेटा तुझं, गेल्या सुरू. अक्षरव्रत म्हणजे काय, विश्व अजिबात खड्ड्यात गेलं अक्षरव्रत.
विश्ववर काही सांगू नका. लेकराला विचारा, माधव काय होती आज भाजी घरी, काय खालास भाजी आज, मजा येते. ते हसायला लागतं छान अगदी. सदाशिव तू सांग बेटा, काय आज आईने काय केली होती भाजी, काय म्हटली आई, सगळं असं बोलकं. लेकरं इतके लवकर 5 मिनिटात बोलके होतात. त्यानंतर मग हळूहळू शिकवायला प्रारंभ करायचा. एका शाळेमध्ये गेलो, श्रावण महिना, पाऊस चालू, आणि श्रावण मासी हर्ष मानसी ही कविता वर्गात शिकवत आहेत सर. मी गेल्या गाडीतून उतरल्याबरोबर 5 मिनिटं पावसात भिजलो. मला ऐकू येत होतं श्रावण मासी हर्ष मानसी. अरे म्हणलं सर कविता वर्गात शिकवत आहेत. सर बाहेर या, पाऊस चालू आहे, मजा येते जरा. सगळे लेकरं बाहेर इतके आनंदानं नाचले लेकरं. भिजून मग कविता शिकवायला सुरुवात केली आहे. जे योग्य आहे ते विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य येणं, प्रेरणा येणं, शिकवायला लागलो आम्ही. की तुम्हाला सांगू का, लोक त्रास देणार, कोणी त्रास देत नाही आपल्याला. कोणी पैसे मागणार, की कोणती समित्या गावातल्या पैसे मागतात, अजिबात कधी मागत नाही. तुम्ही उत्तम शिकवणा केला, तुमचा काही परिणाम दिसला गेला की मग ते म्हणतात परिणाम ते दिसत नाही, काही करत नाही, मग तसली मागणी करतो चुकीची. उत्तम शिक्षक जगातल्या कुठल्याही शक्तीला घाबरत नाही. कुठले युवा असू दे, शिवा असू दे, अजून कोणी कलेक्टर असू दे, काही गरज असू, काय भीती आहे मला. म्हणजे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज होत आहे. त्यांचं रक्त आमच्या अंगात आहे. भीती ही आम्हाला माहीत नाही कधी जिंदगीमध्ये. आणि तसंच 12 वर्ष न भिता न घाबरता उत्तम शाळा केली. ते करत असताना विद्यार्थी घडत गेले, स्वतःही अभ्यास करत गेलो. एक 15 दिवसापूर्वी 38वी डिग्री त्याचं सुवर्ण पदक मिळालं. 10व्या सुवर्ण पदकाचा मान मला मिळाला. आणि काल मुंबईला 38 डिग्र्या भारतात मिळणार नाहीत अशा प्रकारे लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. आणि त्यांनी मला काल सन्मान केला. ते सन्मान केला म्हणजे काही खुश व्हायची गरज नाही, काय आपण त्यांच्यासाठी केलं नाही. आमच्या शिक्षकांसाठी मला विचारतात, का शिकता तुम्ही इतकं. मी म्हटलं रिटायर झालेल्या 25 गुरुजीला मी नांदेड जिल्ह्यात परीक्षेला बसवले. आता रिटायर झाले. म्हटलं तुमची फीस मी भरतो वाटत आहे तो सर, पेन्शन मिळते, 50,000 पेन्शन आहे, भरा फीस. तुकडोजी महाराज विचारधारा, छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा, वेगवेगळ्या विषयामध्ये. मे मध्ये परीक्षा, सुट्टीमध्ये परीक्षा, आणि 1-1 घंटा जरी वाचन केलं तर 8-10 लोक बसले परीक्षेला. मी ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा, नागपूर विद्यापीठ, माझे सगळे विद्यापीठ संपली महाराष्ट्रातली. एकाही विद्यापीठाची डिग्री नाही असं नाही माझ्याकडे. डिग्रीने माणूस ज्ञानी होतो हे शून्य, काही खरं नाही. पण किमान विद्यार्थी म्हणून ताजा राहतो. वर्गात जाऊन बसतो. आता 68 वर्ष वय. प्रश्नपत्रिका हातात कधी पडते की आता कधी एकदा बघतो मी प्रश्नपत्रिका. ही जिद्द टिकवून ठेवणं म्हणजे तारुण्य आहे. ही जिद्द टिकवून ठेवणं. प्रश्नपत्रिका द्यावा, आता बघू द्या. प्रश्नपत्रिका हातात पडली की वाचल्याबरोबर असा पेन घेतला, जसं काही 12वीच्या परीक्षेला बसलाय आता, किंवा MPSCच्या परीक्षेला बसलाय. मान वर करायची नाही 40 पानं लिहीपर्यंत. 68व्या वर्षी 40 पानं लिहिता येतात. नाहीतर ते काही शिक्षक म्हणतात, सर आम्ही 50व्या वर्षी आमचा हात थरथर कापत आहे. असाच कापत राहणार थरथर हात तुमचा. ते अंगही थरथर कापणार होईल काय दिसला तुमचं. ते सतत काम करतात, त्याची बुद्धी ताजी तवानी राहते. हात थरथरत नाही. 68व्या वर्षी 40-40 पानं लिहितो. माझ्या प्रिया, तुम्हाला तुमच्या पुढे हे भाषण करायचं नव्हतं. खरं तर अशा खेड्यापाड्याची तर काही करत नाही, ते जायला पाहिजे. तुम्ही सर्वोत्तम शिक्षक आहात आणि तुमच्या सर्वोत्तमामुळे मी हे बोलतोय हे सगळं. तरी पण माझी खरंच विनंती आहे, एकेका परीक्षेला बसा. लेकरं काय करतात, सर कुठं चालल्या परीक्षेला चालल्या सर तुम्ही. माझे सर परीक्षा द्यायले हे आनंदाने घरी सांगतात आई बाबाला. माझे सर परीक्षेला गेले, मे मध्ये परीक्षा असतात, आणि मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा मे मध्ये आहेत. मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा द्यायला तुम्हाला कोणी काही म्हणत नाही. एखाद्या शिक्षणाने काही मान्यता देत नसेल तर मला सांगा. कोल्हापूरचा असू दे, सोलापूरचा असू द्या, कुठलाही असू द्या, मी त्या शिवला डायरेक्ट फोन करून सांगतो, आमचा शिक्षक एखादा परीक्षेला बसत असेल त्याला मान्यता, कसली मान्यता, कशाला मान्यता, परीक्षेला बसायला मान्यता कशाला. पण मला त्या परीक्षेला बसायच्या प्रत्येक मान्यतेला 40 वर्षाखाली 200 रुपये द्यावा लागायचे कारकुनाला. सध्या 200 रुपये काढून घ्यायचं आणि मग मान्यता द्यायची मला. कशाला, तर MA ला मराठीला बसल्याबद्दल. अरे म्हटलं MA मराठी करणं हा शिक्षकाचा पहिला अधिकार आहे. कंडक्टर ड्रायव्हरनं परीक्षेला बसावं काय, आम्ही बसले तर कोणी बसावं. तर अशा सगळ्या परीक्षा 200 रुपये देऊन परीक्षा बसल्या. आणि त्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकारी त्याच ऑफिसमध्ये मी गेलो. माझी पहिली पोस्टिंग त्या जिल्ह्यात शिक्षक, त्याच जिल्ह्यात शिक्षण अधिकारी. ते आलं की कार करून 200 रुपये देऊन मी परीक्षेला बसलो होतो. काय नाही, तुम्ही त्यावेळेची भूमिका वेगळी होती, आता नाही. कटुता नाही, माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे सर. म्हणजे काय काळजी करू नका, आपल्या भूमिका वेगळ्या. आता मी तुमची गरजच पडू दे ना शिक्षकाला मान्यता द्यायला. रस्त्यामध्ये गाडी उभं करतो,
आणि अशा कागदावर लिहून देतो MA मराठीला परवानगी देण्यात आली, सोबत स्टॅम्प तिथंच मारतो, तिथं सही करतो. GPFचे आदेश रस्त्यावर द्यायचा, कुठे कोणी आटलं भेटलं की सर माझं राहिलंय, आणि सायंकाळी 6 वाजता बाहेर यायचं. कोणी राहिलंय काय, एखादा शिक्षक आलाय काय लांबून, की ज्याचं काहीतरी काम होतं आणि माझ्यापर्यंत येऊ दिलं नाही तुम्हाला कोणी, असं कोणी आहे काय? 5-7 जण पळत पळत यायचे, सर आमचं राहिलंय यामध्ये आत या, आणि मग काय काम असेल त्या येते. ससाने सर तुमच्यासारख्याला सांगून फायदा नाही, कारण तुम्ही असंच काम करता, मला माहिती आहे अगदी. आणि म्हणून माझ्या प्रिय शिक्षक बंधू भगिनींनो, आपल्या वर्गातल्या ज्या ज्या तालुक्यातले आहात त्या तालुक्यातल्या शिक्षकांना सन्मान देऊन त्यांनाही तुमच्यासारखं करा. आपणासारखे खरेदी तात्काळ नाही, काळ वेळ द्यायला लागेल, तर हे करण्याचा प्रयत्न करू. मोरे सर मी आपलं अभिनंदन करतो. माझ्या प्रिय शिक्षक बंधू भगिनींना, भावा बहिणींना तुम्ही इथं आणलंय. कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला वैयक्तिक काही प्रश्न असतील ना, तर नक्की विचारा. अशा जाहीर ठिकाणी विचारायची कधी कधी लाज वाटते, कधी नको वाटतं. काही त्रास असेल व्यक्तिगत जीवनात, माझा नंबरही देतो. काही जिंदगीत त्रास वाटला, कोणी तुम्हाला विनाकारण बदला घेतोय, काहीतरी त्रास देतोय, तर कोणी असू दे, शिव असू दे, नाही कलेक्टर असू दे, मला सांगा फक्त. कारण शिक्षकाच्या वेदना 12 वर्ष मी भोगल्या, काय काय असतात त्या, तो अपमान भोगलाय मी. त्यामुळं जेव्हा जिल्ह्याचा शिक्षणाधिकारी झालो तेव्हा सगळे म्हणाले हे गुरुजीचा मास्तरांचा शिक्षणाधिकारी आहे. याच म्हटलं मी शिक्षकांचा शिक्षणाधिकारी आहे, आणि संचालक असतानाही तेच म्हणायचा. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, तुमचं सन्मान मोरे सरांनी इतक्या सुंदर रीतीने आयोजित केलाय. छान एक एक पदवी अशी मिळत गेली चांगली सन्मानाची, की आपल्या मनामध्ये देखील कलुषित भावना संपून जाते, निराशा नाहीशी होऊन जाते, आणि रोज विद्यार्थ्याला उत्तम कसं शिकवावं याची तुम्हाला मला सवय लागते. वेळ कमी आहे मला माहिती आहे, कारण तुम्हाला पुरस्कार देताना मी फास्ट लिहून पुरस्कार देताना त्याला काही वेळ लावू देणार नाही मी. पण इथून गेल्यानंतर स्वतःचा थोडासा छान विचार करून आपल्या वर्गातला प्रत्येक विद्यार्थी आव्हानं स्वीकारण्यास तयार कसा होईल अशी तयारी करा. 5वी 6वीला शिकवत असाल, 4थी 2रीला असाल, त्या वर्गामध्ये गेल्यानंतर तिथल्या विद्यार्थ्यांना गेल्या बोलायला तुम्ही बोलूच नका. काही गेल्या वेळा काही वेळ त्यांना बोलू द्या, त्यांना सांगा, त्यांना विचारा प्रश्न की श्रावण म्हणजे काय आहे. पोरं असतात, तुम्ही फक्त एक प्रश्न विचारा 4थीच्या पोराला, श्रावण म्हणजे काय. नाही तर गेल्या श्रावण मासी हर्षी मानाची आपणच श्रावण मास आला की आनंद होतो, काय बोलू नका तुम्ही. ती कविता शिकवताना फक्त विचारा श्रावण म्हणजे काय. 2-3 पोरं हात हळूच करतात, सर सांग सर श्रावण म्हणजे माझ्या शेजारी एक पोरग आहे, ती श्रावण, बस बरोबर, व्हेरी गुड. दुसरं पोरग हात वर करतं, श्रावण म्हणजे काय सर, मराठी महिन्याचा महिना आहे, करेक्ट. दुसरे 25-30 पोरं आयुष्यात पुन्हा विसरणार श्रावण हा मराठी महिन्याचा महिना असतो, कारण त्याने विचार करून 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 परेशान होऊन त्याला सांगितलेलं आहे. थिंकिंग प्रोसेस सुरू होतो, विचार प्रक्रिया सुरू झाली की जिल्हाधिकारी होण्याची प्रक्रिया पहिल्या वर्गात सुरू झाली किंवा 4थी सुरू झाली आहे. कारण विचार करतोय तो की श्रावण म्हणजे काय. श्रावण बरोबर आहे. लगेच विद्यार्थ्याला किती आहेत महिने सांगा बरं, त्याला श्रावण एक मराठी महिना होता, सर 12 आहेत सांगा. थोडा वेळ थांबतात, थोडा वेळ थांबून असे वर बघू लागले की विचार करा. त्याने विचार प्रक्रिया सुरू केली आता. म्हणजे जिल्हाधिकारी CO होण्याच्या प्रक्रियेमध्ये आले ते शांत बसत नाहीत, वाटत बघतात असे कुठेतरी काय असेल काय असेल की काय असेल मनात विचार आला की विद्यार्थी परफेक्ट होतो, आणि मग म्हणतात सर चैत्र बरोबर. दुसरं हात वर करतात, सर वैशाख, चैत्र वैशाख जेठ आषाढ. तुम्ही न सांगता 12च्या 12 महिने मुलं सांगता. अडचण कुठे येते, तुम्हाला मोह होतो आधीच सांगायचा. मुलांना 12 महिने हे आहेत बघा, चैत्र वैशाख, तुम्ही कशाला सांगता, त्याला सांगू द्या ना. त्यांनी सांगितल्या बरोबर विचारवंताची साखळी डोक्यात तयार होते, मेंदूचा स्तर वाढतो, IQ वाढायला लागतो. 4थीच्या पोराचा मी एक प्रश्न विचारला, मला MA मराठीला गोल्ड मेडल मिळालं 85ला, सुवर्ण पदक, विद्यापीठात पहिला आलो, 8-7 जिल्ह्याचं विद्यापीठ होतं, आणि शिकवायला दुसऱ्या वर्गात आलो. 4थीच्या पोराला परवानगी शब्द आला. मी म्हटलं परवानगी शब्द 4थीच्या पोराला थोडा कळेल की नाही शंका आहे, आणि विचार करू लागलो त्याला पर्यायी शब्द काय असेल. सुवर्ण पदक घेऊन आलेला मराठीला, मला विचारायचे ना. एका पोराला हात वर केला, सर मी सांगू आहे, आणि तुपे केलं माझं साधं पोरग काही न येणार आहे. मी म्हटलं याच्याकडे काय अपेक्षा आहे. आपली किती गैरसमज असतात, त्याला काय येते. मी त्याला बस तुला काय येणार आहे, नाही सर सांगतो सर, सांग सर. परवानगी म्हणजे मोकळीक. मी तिथंच त्यावेळेला 10 रुपये हातात दिले त्याला, त्याची मिरवणूक काढा म्हणून गावात. ते पोरग प्राध्यापक होते आणि आज ते पोरग प्राध्यापक आहे. म्हणजे इतकं सुंदर आहे शिकवण्याचा आनंद. आणि असं शिकून आलात ना तुम्ही, पोरं बाहेर देखील बोलत नाहीत खिडकीच्या. कोकिळेचा आवाज त्याला कर्कश वाटतो, नाही तर आपणच बोलू लागलो वर्गात जाऊन की त्याला कोकिळेचा आवाज आकर्षित करतो. बाहेर ऐकतात कोकिळा कुठं असेल, पाऊस पडताना बाहेर पाऊस बघतात,
त्यांना बोरं आठवतात, कारं आठवतात, नदी आठवते, झाडं आठवतात. पण तुम्ही जेव्हा असे प्रश्न विचारून शिकवायला लागता तेव्हा लेकरं बाहेर बघत नाहीत. पोराला या म्हणायची गरज नाही शाळेमध्ये. माझ्या वर्गामध्ये 100% उपस्थिती, काही न करता, काही गरज नाही. आग्रा ताप असला तरी पोरं मला जायचंय. कारण विचार करताना जो आनंद मिळतो आणि विचार व्यक्त केल्यावर जो आनंद मिळतो, विजयाचा आनंद, तो आनंद जगात कुठंच मिळत नाही. तो आनंद वर्गात द्यायला सुरुवात केली की माझ्या प्रिय मित्रांनो, यालाच ज्ञान रचना वाद असं म्हणतात. विद्यार्थी आनंदी होतात आणि तुमच्या पाठीमागच लागतात. कुठेही जा, सर पाहिजे, सर पाहिजे. म्हणून यापुढं आता हा विचार तुम्ही वापरता, मला म्हणायचं तुम्ही सगळे चांगले आहात. आपल्या इतर शिक्षकांना केंद्र संमेलनात सांगा, तुम्ही बोलूच नका, बोलू द्या लेकरांना, करू द्या लेकरांना, सांगू द्या त्यांना. कोणतरी आता विचारात तुम्ही सांगतो, आम्ही छान सांगितलं बा, कोणतरी आता प्रकल्प सांगितला होता. आम्ही विद्याग्राम नावाचं पुस्तक काढलं होतं 25-30 वर्षाखाली. त्याच्यामध्ये एक प्रकल्प होता तो आमचा. विचारात तुम्ही सांगतो आम्ही, छान विचारा पोरांना. माझ्या प्रिय मित्रांनो, वेळ कमी आहे, एखादं स्वतंत्र व्याख्यान गुणवत्ते द्यावं, पण आज तुम्हाला सन्मान करायचा आहे. मला आनंद वाटला. मोरे सरांचं मी अभिनंदन करतो. तुमच्याशी संवादाची मला संधी, किमान आपला परिचय झाला. नाव ऐकून असाल गोविंद नांगडे, पण आज फेस टू फेस तुम्हाला मला पाहता आलं. तुमचा सन्मान होतोय, तुमचं खरंच मी अभिनंदन करतो. इथून गेल्यानंतर थकू नका, भागू नका, घेतला बसा टाकू नका. चैतन्याची जी आग तुमच्या डोक्यात आहे की नाही, ती थांबू नका. आजही पहाटे 4ला उठतो मी. 4 वाजून 2 मिनिटं कधीच झालं नाहीत गेल्या 50 वर्षामध्ये. एकदा निश्चय केला की मला 4ला उठायचं, मग संपलं. बायको म्हणते आता रिटायर झाला, 2 वाजता आला गावाकडे जाऊन, आता झोपा, आता कशाला उठता. नाही, एका शिक्षकाचा संकल्प आहे, तलाट्याचा संकल्प नाही, ग्रामसेवकाचा संकल्प नाही, कलेक्टरचा संकल्प नाही, शिक्षण अधिकाऱ्याचा संकल्प नाही, एका गुरुजीचा संकल्प आहे. तो भीष्मासारखा असतो, दृढ निश्चय. माझ्या प्रिय मित्रांनो, छान मजा येते. 4 ते रात्री 10. आता रिटायर झाल्यामुळे रोज एक व्याख्यान कुठेतरी खेड्यात जाऊन नक्की न विसरता पालक, गावकरी, शिक्षकांना बोलतो, मजा येते. नवी चेतना, नवी उमंग, नवी उर्मी अंतकरणात निर्माण करा. माझा नंबर जाहीर सांगू, अगदी कधी गरज पडली, कधी निराशा आली, वाटलं काय मी काही होईना झाले, काही केलं तरी कधी कधी निराशा आहे, त्यावेळेला मला फोन करा. तुम्हाला पेटवायला मी तयार आहे कधी. अगदी 86 98 906 906 सोपा आहे. 86 86 98 906 906 86 98 906 906. मला शेकडो फोन येतात दिवसभर. राज्यातल्या शिक्षकांचे 5 लाख गुरुजी आहेत महाराष्ट्रामध्ये. सगळे विचारतात आणि मजा येते. पुन्हा एकदा मोरे सर तुमचं अभिनंदन. एवढ्या शिक्षकांना सन्मानित करतात. ज्या विद्यार्थ्यांना आज तुम्ही पुरस्कृत करणार आहात, लेकरं बसलेत बाहेर. आता कोणाचं भाषण नाही, माझं शेवटचं असेल होऊ द्या, कारण अध्यक्ष मी आहे. आता छान पुरस्कार देऊ, वेगाला देऊ. हा नंबर राहू द्या, कधी गरज पडली तर मला नक्की फोन करा. एका नव्या चेतनेच्या नव्या प्रवाहावर आणि तुम्ही आम्हीच राष्ट्र सुधरू शकतो. विधानसभा, विधान परिषद, लोकसभा याच्यामध्ये कायदे तयार होतात, विद्यार्थी तयार होत नाही. विद्यार्थी तुमच्या आमच्या संसदेमध्ये तयार होतात आणि ती संसद शाळेमध्ये आणि वर्गात असते. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. मस्त बना, यापुढे परीक्षेला बसा. आता एक 4-5 डिग्र्या, 5-10 डिग्र्या तरी मिळूनच ठेवा आता रिटायर होईपर्यंत. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल न हो. आता सोबत पुस्तक मी ससाणे सरांनी माझं पुस्तक घेऊन असं ते हार घेत नाहीत, शाल घेत नाहीत, पुस्तक घेतलं बघा की जाताना शिरूरमध्ये पुस्तकं घ्या सगळे एक. आणि ज्या गाडीनं चाललात त्या ड्रायव्हरला म्हणून पुस्तक गाडी चालव, मी 10 पानं वाचून काढतो मला गाव येईपर्यंत. वाचण्यावर इतका जोर द्या. ज्ञानाचे ज्ञानेश्वर व्हाल आणि संतांचे तुकाराम व्हाल केवळ वाचनाच्या माध्यमातून. आणि अरिस्टॉटल, प्लेटो हे जे शास्त्रज्ञ आहेत ते केवळ ज्ञानामुळे, वाचनामुळे झालेत. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल न हो, नींद चैन को त्यागो तुम. संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की हार नहीं होती. जय हिंद, जय महाराज. थैंक यू, धन्यवाद. एक प्राथमिक शिक्षक ते शिक्षण